गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा आनंद बरेचसे पुणेकर देखील घेत आहेत. पण हा पाऊस कुठं ना कुठं नागरिकांच्या जीवावर बेतला पण आहे. याचे कारण काय? याचे कारण म्हणजे पुण्यात असलेल्या इलेक्ट्रिक वायरचे जाळे आणि त्यातून लोंबकळणारे तार. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अशा 3 घटना घडलेल्या आहेत ज्या नागरिकांचा जीव थोडक्यात वाचलेला आहे आणि या तिन्ही घटना घडल्या आहेत 3 वेगवेगळ्या ठिकाणी. पहिला दांडेकर पूल, दुसरा कल्याणी नगर आणि तिसरा टिळक रोड. आणि याचे कारण होते इलेक्ट्रिक वायरच्या लोंबकळणारी तार. ही तार नागरिकांच्या किंवा वाहन चालकांच्या गाडींवर अडकली आणि म्हणून हे अपघात आपल्या समोर होते. पण नशिबाने ह्या तारांमध्ये वीज प्रवाह होत नव्हता. पण आता पुढे जाऊन पावसाळा चालू होणार आहे आणि ह्या तारांमध्ये जर वीज प्रवाह झाला तर नागरिकांचा जीव खूप जास्त धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि ह्या गोष्टीवर महानगरपालिकेचे लक्ष बिलकुलही नाही आणि यावर त्यांचे लक्ष देण्याची सध्या जबाबदारी आहे आणि काळाची गरज देखील आहे. कारण की काही दिवसांमध्ये जून जुलैमध्ये जसा रोजच्या रेग्युलर बेसिसवर पाऊस चालू झाला की याचा धोका नागरिकांना झाला नाही पाहिजे. तुमच्या देखील एरियामध्ये अशा कुठं लोंबकळणाऱ्या तारा असतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज.पुणे.